नमस्कार मंडळी, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कांदे पोह्यांची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी पोहे इथे धुवून स्वच्छ भिजवलेले आहेत. ते मटार, शेंगदाणे, बटाट, कढीपत्ता, मिरची, कांदा आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य कांदे पोह्यांसाठी लागणार आहे. सगळ्यात आधी आपण एक कढई ठेवूया. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. ते तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये आपण कढीपत्ता, मिरची. नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं इथे बघू सगळ्यांचं मनापासून अगदी स्वागत. आज आपण कांदे पोह्याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी पोहे भिजवून ठेवलेले होते. आपण मिक्स करून घेऊ आणि इथे फोडणी टाकलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया, मिरची आणि कांदे पोहे म्हटल्यावर कांदे येणारच. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला बटाट सुद्धा घातलेला, तुम्हाला हे सुद्धा घातलेलं आहे. आज मटार टाकून कांदे पोहे करणार. मटार, बटाट आणि शेंगदाणे हे थोडेसे आपल्याला मटार आणि बटाट थोडे शिजवून घ्यायचे आहेत. असे तर कांदे पोहे लवकर होतात, पण मटार नॉर्मल पोहे करतो आपण बिना थोडे 2-3 मिनिटं बटाणे आणि मटारचे, तेव्हा ते काही शिजवावे लागत नाही. पण आपण यात मटार आणि बटाट घालणार आहोत, त्यामुळे थोडेसे शिजवून घ्यावे. बघा इथे चमच्याने दाबल्यावर बटाटा दाबत आहे शिजलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण छान आपले बेसिक करून घेऊया. हळद आणि मीठ वगैरे घालूया. त्याच्या आधी हे छान एकदा मिक्स करून घेऊया. आणि जे मी शेंगदाणे आहेत ते पण थोडेसे छान मोकळे आणि भाजले गेले पाहिजे. इथे मी पोहे भिजत घातले होते, तुम्ही बघू शकता. इथे पोहे किती सुटसुटीत झालेले आहेत आणि चिकट अजिबात भिजत घातलेले. हे धुवून भिजवलेले होते आणि यातलं पाणी काढून घेतलेलं होतं. एकत्र नव्हतं. आता आपण हे शिजलेले झालेले आहेत. बटाटे आणि मटार याच्यामध्ये घालूया. मटार वगैरे छान शिजलेलं आहे. त्यामध्ये आपण हळद घालूया. आधी आपण त्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि याच्यात नंतर मीठ घालूया. याच्यात मी 2 बारीक चिरून मिरची सुद्धा घातली. त्याच्यात बारीक तिखट आहे, मिरची सुद्धा टाकलेली आहे चवीपुरती. तुम्हाला जेवढे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाका. त्यात आपण चवीपुरतं मीठ घालूया. झटपट आणि लवकर होणारी अशी आणि छान सगळं एकत्र पुन्हा मिक्स करून घेऊया. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. छान 2 मिनटं परतून घेऊया. अगदी चविष्ट होतात. छान मिक्स झाले की मग त्यामध्ये आपण पोहे मटार घातलेले खूप छान लागतात. आणि आता आपण इथे पोहे घालूया. त्यामध्ये पोहे मी जे आपण यामध्ये पोहे घातलेले होते ते आता हे छान सगळा आपण सगळा मसाला जो आहे बनवलेला तो सगळा मसाला आपला जो मटार, बटाट, शेंगदाणे सगळे एकत्र छान किती सुंदर कलर आलेला आहे. त्याला कलर बघा किती सुंदर आलाय. झटपट आणि लवकर होणारे करूया. अशा पद्धतीने आपले कांदे पोहे फक्त 2 मिनिटं आपण त्याच्यावर असेही खाऊ शकता किंवा त्याच्यावर बारीक शेव घालून भरपूरशी कोथिंबीर घालूया. यात मी भरपूरशी कोथिंबीर घातलेली आहे. कांदे पोहे व्हायला काही खूप वेळ लागत नाही. बारीक शेव आणि लिंबू होतात. घेऊन खाल्ले की खूप चविष्ट लागतात. आपण त्याच्यावर एक प्लेट ठेवूया. 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ आणि हे बघू शकता तुम्ही. आता आपले कांदे पोहे खायला अशा पद्धतीने आपले कांदे पोहे खूप सुंदर झालेले चवीला. पण बटाट मटार एकदम खूप छान सगळे शिजलेले होते. सर्व करताना तुम्ही त्याच्यावर बारीक शेव आणि लिंबू अशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता. त्याच्यावर मी बारीक शेव घातलेली आहे आणि अशा पद्धतीने आपले कांदे पोहे रेडी आहेत.